बघ बघ रे. काय मजा घेतोय ना. तिच्यामध्ये कधी डोकं नसतं पकडायचं सापाचं. आपलं तो रसल वायपर आहे, सॉस्कॅल वायपर नाहीये. आणि तुम्ही त्याच्या तोंडाला थोडस डॅमेज केलं वाटतं. आता डॅमेजचं तर माहित नाही. केलंय, डॅमेज केलंय पूर्ण. स्पाईन का? ठीक आहे, तोंड बघ ना. कार्यक्रम झालाय आता. ती वस्तू सापांच्या सेफ्टीसाठी बनलेली, पण तिचा त्रास व्हायला लागलाय सापांना. डॅमेज झाला तेव्हा परिणाम मुवमेंट करत नाही. हे होतं ना तो झाले, वाट लावले तुम्ही त्याची पार. हे बॅक सेट कर. स्टिक कुठे राहू दे ना, कुठे जाणार. स्टिक आमचा बिट्टू. राहू दे राहू दे राहू दे राहू दे. असं जाईल कोणता बी साप असो. मग ते जे आहेत ना, ते लवकरच जाणार आहेत, ज्यांच्या तुम्ही बद्दल बोलतायत ते. त्याचं तर नाव काढलेलं आहे बाबा, तो आडे हा, त्याला वाघी पकड दोन चाललीच. असं नाही केलेत नाही राहत. घे रे स्टिक दे. हे बघा, व्हिडिओ करत असते. काय घेऊ का रे? बाईट अटेम्प्ट केली नाही परिणाम. पावर पूर्ण त्याची वीक झाली. कॉल करू का? पावरच नाही सध्या आहे ना. हा साप आहे ना, प्राणी सृष्टीमधला सगळ्यात भयानक साप आहे. 360 बोलतात त्याला स्नेक सिटीमध्ये. डायरेक्ट 360 मध्ये कुठं पण अटॅक करतो. पण तुम्ही त्याचं मला वाटतंय डॅमेजच करून ठेवले. नाहीतर मग एवढं शांत आम्हाला पकडायला पण नसतं जमलं. पकडलाच नाही. त्याचं जॉ डॅमेज दिसतोय. शांत होता आधीचा डॅमेज असू शकतो. निघेल बाहेर, निघतो. कोणतं टॉप दिले? मला माहित असं ते कोणाबद्दल बोलताय जरा. कोणतरी आहे त्यांच्याकडे सर्पमित्र खूप भारी. ते कुठले आहेत? विचार ना. बॅग घे भेटू. बदलापूरच आहे तुम्ही? बदलापूर तुम्ही आणि सर्पमित्र. मुलाखत घ्यायला लागेल आम्हाला. अरे घरान गिरण ते मग हे चुकीचं आहे ना. ते डेंजर आहे भाई. औषध नाही काय नाही. तीनदा पांढरा चावलेला त्याच्या. असं पण साप नाही. आधी सुटल्याला माझ्या पण चावलेला भाई. पण ते डेंजर आहे. त्यांच्याकडे औषध विषय नाही, पण हाड आहेत भाई. असं नाक बी घासला ना, तो असा हाताने काढतो बाहेर. असे हाताने काय होती जादू त्यांची त्यांना माहीत. पण भाई हाड पोर आहे. तुझ्या इथे BR आंबेडकर दिसलाय मला. तू जादूचा शब्द तर बोलू पण नको. जर का BR आंबेडकर इथं लिहिलेलं आहे. पहिली गोष्ट, सापांना जर का जादू करायची असेल, म्हणजे मंत्र मारायचा असेल, तर त्यांना ऐकायला यायला पाहिजे. सापांना कानच नाही, ऐकायला जाईल तो नाही. त्यांचं रे आपल्याला काय एवढं असं काय नाही. हँडलिंगची ट्रिक असते. हँडलिंग जर का जमत असेल ना, तर सगळं जमेल. पण जर का गावठी औषध बोलतोय आपण, तर मग तिथे आपण डायरेक्ट शिकलेलो आहे. गावठी औषध आता सारांना माहिती आहे. कामच नाही करत. कारण आमच्या इकडे आहेत ना ते. आणि जर का ते येऊन डोकं वगैरे पकडतायत ना, डोकं तोच व्यक्ती पकडतो जो सापाला घाबरलेला असतो. का तर माझ्या बाईट करायला नको.
आणि या प्रयत्नामध्ये ना मानेचे इथे त्यांचे हाड असतं सर, हाड तुटू शकतो. शेपटीला हाड नसतं आपल्याला त्यांच्या. काय माहिती, मी तर नाही, मारणार पण शेपटीला आहे ना हाड नसतो म्हणून आम्ही शेपटीला पकडतो. कारण की त्या शेपटीपासून किती त्याला तिथे पकडलं तरी त्रास होणार नाही. डोक्याला हाड असते, तिथे जर का पकडलं ना तर डॅमेज होऊ शकतो. एकतर आपण घाबरलेलो असतो, खूप जोरात पण पकडतो. आणि ही पण बनलेली ती ही मिडल पार्टला टाकायची असते. मागच्या वेळेस पण एक व्हिडिओ मला आली होती, कोबराचा हेडच पकडला होता, त्याचा हेड ब्रेक झाला होता. आता याचा पण जॉ थोडासा ब्रेक वाटतं आम्हाला. आता याला मग हॉस्पिटलला पाठवायला लागेल, पुढे खर्च वाढतात. मग तुमच्याकडे कार्ड भेटेल का तुमचे? कार्ड वगैरे नाही, आम्ही फॉरेस्ट थ्रूच कॉन्टॅक्ट वगैरे होतो. पण त्याला ना भाई एकदा पोलिसांनी त्याने घेतला नाही, त्यांच्यात चालत नाही ना ते. पूर्ण भारतामध्ये कोणाकडेच स्नेक रेस्क्यूचे कार्ड नाही आहेत, कारण की ते अप्रूव्हच नाही. त्याच्या आधी ज्यांना कार्ड दिले ना त्यांनी विष विकण्याचा प्रयत्न केला. आता मी जर का 4 लोकांच्या ओळख राहतो ना तर मग मी मिसयूज करतो त्याचा. असं बऱ्याच जणांनी आयडीचा मिसयूज केला, त्याच्यामुळे आता कार्ड देतच नाही कोणाला. माझ्यापेक्षा पण खूप मोठे मोठे सर्पमित्र आहेत, सर्परक्षक आहेत, ज्यांचे खूप मोठ्या ट्रस्ट आहेत आणि खूप मोठे फंड वगैरे रेज करतात, त्यांना पण कार्ड नाही. फक्त कसं आहे, फॉरेस्टरांना माहिती आहेत का हे काम करतायत, मग फॉरेस्टरांनी थोडंसं त्यांना फ्रीडम दिली की काम करा. नाहीतर उद्या सकाळी जर का त्यांची इच्छा झाली तर त्यांना पण उचलून नेतील, आम्हाला पण उचलून नेतील. असं ऑथर कोणच नाही आहे, ते फक्त फॉरेस्टवालेच. बदलापूरचे बहुतेक सर्परक्षक ओळखतोय आम्ही, बहुतेक. पण जर का ते सर्परक्षक नाही तर कसं काय ओळखायचं मग आम्ही.